बघा किती येते आन्सर येते, किती येते 60. वाढवावा किती लागेल ते विचारलं, 20 ने वाढवा. बघा 6 तासात वेगाचा फॉर्म्युला काय आपला, वेग बरोबर अंतर छेद वेग. वेग किती आहे तर 240 किलोमीटर जातोय तो. किती 6 तासात. त्याचा पहिला वेग किती आहे, 40 किलोमीटर प्रति तास. आता त्याला तेवढंच अंतर, सॉरी दीडपट अंतर किती याच्यात जायचंय, तेवढ्याच वेळात जायचंय. म्हणजे वेळ किती पाहिजे त्याला, 6 तासच पाहिजे. 6 तासातच जायचंय. अंतर दीडपट झालं. दीडपट म्हणजे काय करायचं, त्या संख्येची अर्धी करायची आणि त्या संख्येमध्ये मिळवायची, म्हणजे दीडपट होते. म्हणजे 240ची दीडपट किती होईल, 240च्या अर्धी 120. 120 240 मध्ये मिळवा म्हणजे किती झाली, 360. किंवा दीडपट म्हणजे असं असतं, 240ची दीडपट असं होणार दीड. याला कसं म्हणू, बेग बे 3/2. 3/2 हे चे म्हणजे गुणिले 240. पुन्हा 0 3 2 6 3 1 असंही सोडवलं जातं. पण इतकं टाइमपास करण्यापेक्षा दीडपट म्हणजे दुप्पट, म्हणजे डायरेक्ट दुप्पट करतो. तसं अर्धापट म्हणजे काय असतो, दीडपट म्हणजे ती एक पट, स्वतःची एक पट म्हणजे तीच संख्या. आणि अर्धापट म्हणजे काय, तिची अर्धी. मग एक आणि अर्धा म्हणजे दीड. मग एक स्वतः म्हणजे ती 240 आणि तिची अर्धा किती आहे, 120. ते मिळवायचे त्याच्यामध्ये. म्हणजे 360 जायचे तेवढ्याच वेळा. तर स्पीड कितीचा असेल, 60चा असेल. तर किती वाढवावा लागेल, पहिलंच ऑप्शन जे आहे ते 60 आहे. आपलं उत्तर 60 आहे, आपण टिक करू. पण विचारलं काय, वाढवावा किती लागेल. मग पहिले 40 होता, आता 60 करावं लागेल. तर मग 20 ने वाढवावं लागेल. म्हणजे आन्सर किती येईल आपलं, 20. 20 किलोमीटर आपल्याला कन्व्हर्जनची गरज पडली, मीटर पर सेकंड वगैरे असं काही.
बसेसचा वेग 11 9 म्हणजे काय? बस पहिली हे बस दुसरी 11 9 हे आपण शिकले मागे. काय म्हणतो याला? याला काय म्हणतात? गुणोत्तर रेशो हे शिकले आपण. हे पहिली बस आहे दुसरी बस आहे. तर पहिल्या बसचा स्पीड किती आला मग वेग वेग 11x दुसऱ्याचा किती 9x. आता हे माहिती आहे का आपल्याला? दुसरी माहिती काय दिली आहे? दोघांची बेरीज वेगांची बेरीज वजाबाकी असं काही दिलंय का इथे? इथे डायरेक्ट इक्वेशन टाकते नाही. मग काय दिलंय माहिती बघ. आता आपल्याला विचारले पहिल्या बसची गती किती? पहिल्या बसची गती किती? पहिल्या बसचा वेग गती 11x आहे. दुसऱ्या हे बघा जसं दिलंय ना तसंच घ्यायचं रेशो. म्हणजे दोन बसेस दिलायचं हे पहिलीच असेल हे दुसरीच असेल असाच घ्यायचा. समजलं? म्हणजे दुसरी बस म्हणजे 11 घेतलं चालेल का? इथे चालणार नाही. जसं सिरीज मध्ये दिलेलं आहे तसंच घ्यायचं. बघ हे 11x काढायचं असेल तर एक्स माहिती पाहिजे आपल्याला. एक्स कसा निघेल? तर गुणोत्तर मध्ये आपण शिकले की यांच्यामध्ये एकतर दोघांची बेरीज वजाबाकी गुणाकार काहीतरी दिला पाहिजे ना. पण इथे काहीच दिलेलं नाही. मग काय दिलेलं आहे? तर बघा जर दुसरी बस 270 किलोमीटर 15 तासात पार करते. आता 270 किलोमीटर अंतर दिलेलं आहे, 15 तास वेळ दिलेला आहे. याचा अर्थ आपल्याला त्या बसचा स्पीड काढता येईल आपल्याला. मग दुसऱ्या बसचा दुसरा स्पीड किती आहे? 270 किलोमीटर 15 तास. वेग येईल तिचा दुसऱ्या बसचा जुली जुली म्हणजे दुसऱ्या बसचा वेग किती? 15 एक 15. जातोय का पूर्ण वाक्य? 15 8 21 बरोबर. 12 उरले होते. 15 8 म्हणजे 18 किलोमीटर प्रति. आता 18 किलोमीटर प्रति तासाला कोण आला? तो दुसऱ्या बसचा स्पीड. दुसऱ्या बसचा स्पीड गुणोत्तरात किती? 9x. म्हणजे कम्पेअर करता येईल ना आपल्याला. म्हणजे 9x बरोबर किती आला? 18 किलोमीटर प्रति तास. म्हणजे 9x बरोबर x बरोबर किती आला? 2. दोन किंमती त्या टाका. 11 गुणिले 2 म्हणजे किती? 22 किलोमीटर प्रति. जर काही कळलं नसेल तर विचार. दुसऱ्या बसचा स्पीड काढता येईल आपल्याला याच्या माहितीवरनं. तो स्पीड इथे कम्पेअर केला कारण दोघांचा स्पीड कसा आहे? 11x आणि 9x. दुसऱ्याचा स्पीड निघाला 18. मग 9x बरोबर 18 किलोमीटर प्रति तास. मग एक्स बरोबर किती? तर 2 किलोमीटर प्रति तास. इथे किंमत टाकली फक्त 11 गुणिले 2 तर पहिल्याचा स्पीड आपल्याला 22. विचारले मला 14 मीटर पर सेकंद किलोमीटर पर आवर करा. काय करणार याला समजा काल सांगितलं मीटर पर सेकंदला किलोमीटर पर आवर करायची असेल तर मुलीला काय करणार? 18 बस एवढं करायचं. आता इथे तर भाग जात नाही. वर एक गुणाकार करून घेऊ. 18 × 72 7. 18 × 18 आणि 7. 5 × 5 25 त्याचा भाग 50.4 किलोमीटर पर आवर.
बरं का, मीटर पर सेकंड किलोमीटर पर आवर करा, किलोमीटर पर आवर मीटर पर सेकंड करा. हे विसरू नका, फक्त हे विसर, हे 5 5 ते लक्षात ठेवा. किलोमीटर पर आवर, किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, आवर म्हणजे 3600, 3600 काय 1000 लहान 3600 मोठा असतो. मग 5 लहान आहे मोठा आहे, म्हणजे 5 वरील 18 खाली किंवा जेव्हा किलोमीटर पर आवर मीटर पर सेकंड करतो तेव्हा असं एकदा लक्षात ठेवा. आणि मग एकदा लक्षात राहिलं की पुढचा प्रश्न घ्या. हे 8 किलोमीटर प्रति तास वेगाने पायदळ आणि 13 किलोमीटर प्रति तास प्रवास करतो. आणि 8 तासात 84 किलोमीटर तर त्याने किती तास हे उदाहरण शक्यतो बाकी कसं होतं ते दोघं बघा. तो 8 किलोमीटर प्रति तास वेगाने पायदळ जातोय आणि 13 किलोमीटर प्रति तास वेगाने सायकल जातो. त्याने 8 तासात 84 किलोमीटर अंतर जातोय, तर किती तास सायकल चालवतो. ऑप्शनवर आणि असंही कसं होतं ऑप्शनवर जेव्हा सायकल पायदळ जातोय किंवा कार जातोय असं नाही का, दोन विद्युत आणि एकूण अंतर जातो तेव्हा ऑप्शन होतो. जे ऑप्शन आहे कोणाचे तासात सगळे ऑप्शन कोणाचे ऑप्शन आहे ते सायकलचे. कोणाचे सायकलचे ऑप्शन. त्याला अंतर किती कापायचंय 8 तासात 84 किलोमीटर. लक्षात. आता हे जर सायकलचे ऑप्शन आहे मग इथे पायदळ असेल. आता जर सायकल 4 गेला म्हणजे पायदळ 4 जाईल. 4 तास होतील. त्याला किती जायचंय 84 किलोमीटर. सायकलचा स्पीड किती आहे 13. एका तासात 13 किलोमीटर असा त्याचा अर्थ आहे. असा अर्थ आहे ना 13 किलोमीटर एका तासात असा अर्थ आहे. 13चा स्पीड म्हणजे 4 तासात 13 चोक किती जाईल तो 52. आणि पायदळ स्पीड किती आहे त्याचा 8. 4 तास गेला 8 चोक 32 म्हणजे इतके किलोमीटर जाईल तो. म्हणजे किती किलोमीटर होतात ते चेक करा. झाले 84 किलोमीटर म्हणजे हेच त्याचं उत्तर. समजा दुसरं ऑप्शन हे घेतलं समजा 5 ते सायकलचं 5 आहे. पायदळ 3 तास होते. टोटल तास किती आहे 8 आहे. 8 पैकी जर सायकल 5 तर पायदळ 3 म्हणजे काय इथे किती किलोमीटर जाईल तर सायकलने 13 5
आणि हे 8 त्रिक 24 म्हणजे अंतर किती झालं बघा. आणि आपल्याला किती पाहिजे 84 म्हणजे येईल का तसं इथे जर केलं 3 तास तर इथे होतील 5 8 तास होते ना टोटल. 13 त्रिक 39 8 म्हणजे 40 किती होत आहे होत आहे का कुठे होत आहे किती होत आहे ना पहिला ऑप्शन असं चेक करायचं असंच सोडलं आणि जर तुम्हाला इक्वेशन वरून समजायचं असेल तर बघा आता इक्वेशन एकदम सोपं आता मला सांगा टोटल अंतर 84 किलोमीटर आहे. टोटल अंतर किती आहे 84 आणि टोटल तास किती आहे 8 तास. लक्षात आता हे पायदळ आहे आणि हे सायकल आहे. पायदळसाठी तो काहीतरी वेळ जाईल त्याचा स्पीड किती आहे त्याचा 8 किलोमीटर प्रति आणि तो काहीतरी अंतर पार करतोय. तरी अंतर आहे त्याचं पार टोटल अंतर माहिती आपल्याला हे D1 अंतर आहे समजा. तो किती वेळ किती लागतोय त्याला समजा टी लागतोय किती तास लागतंय 3 तास लागतंय पायदळसाठी. आता मग हे अंतर किती आलं पायदळचं अंतर किती आलं 8 टी इकडे पाठव. आता सायकलसाठी 13 तास स्पीड आहे वेळ किती लागतोय त्याला आता मला सांगा की टोटल वेळ 8 तास होता त्या 8 पैकी याने टी घेतला मग याला किती उरलं मागे मानलं होतं बघा आपण एक गोष्ट कशी की दोन गोष्टी असतील आणि दोघांची बेरीज दिलेली असेल तर एक गोष्ट एक्स मानायची आणि दुसरी काय मानायची घेतलं होतं आपण काय 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 इथे टी येते इथे काय अंतर आहे काहीतरी हे सायकलचं अंतर आहे पायदळचं अंतर आहे समजा इथे टाइम टाइम तर फिक्स आहे आपला 8 तास. आता टाइम हे ती इकडे आला इथं समजलं ना. आता हे नेमकं काय ते इक्वेशन आहे याच्यामध्ये काहीच कळणार नाही नेमकं काय झालंय. दुसरी इक्वेशन कसं तयार होते असं तर इथे कारण इथे दोन गोष्टी दिल्या नाही अंतर दिलं नाहीये आणि वेळ दिला नाही म्हणजे टोटल वाला दिलाय इथे दिलाय का 8 ने किती जातोय किती तास असं दिलंय का काहीच दिलं नाही त्याच्यामुळे इथे दोन इक्वेशन दिले समजलं. दोन माहिती नसले तर दोन इक्वेशन असतात एक माहिती नसलं तर एक इक्वेशन मध्ये निघतं याला इक्वेशन म्हटलं असं समीकरण जे सूत्र असतात ना याला समीकरण म्हणतात दुसरं काही नसतं. आता इथे जर टी असेल आता मला टोटल 8 तास आहे इथे करत होता सायकलने 3 घेतले पायदळला किती 8 तास टोटल आहे सायकलने 3 घेतले तर पायदळला किती उरले 5 होते. एक काय केलं तुम्ही ते तिकडे करायचं इथे काय केलं तुम्ही 3 त्याला दिले टोटल 8 त्याच्यामधून 3 जे दिले ते वजा केले काय केलं तुम्ही 8 वजा 3 केले आणि पायदळला 5 उरवलं समजलं. जर मी सायकलला 2 घेतले तर पायदळला किती 6 होते म्हणजे काय केलं तुम्ही 8 वजा 2 केले आणि जे उरले ते इकडे झालं. आता समजा पायदळला मी टी टाइम घेतला तर टोटल टाइम किती होता 8 तास होता 8 मधून हा टी वजा करू म्हणजे कोण मिळेल सायकलचा टाइम. पहिलं काय मानायचं दोन जणांची टोटल दिलेली असली की दोन जणांची टोटल 500 एक एक्स मानला मानायचा किती एक्स मानला तर दुसरं किती त्यावर एक समजा 100 आहे तर दुसरा किती दोघी 500 एक 100 आहे तर दोघं किती येतील काही तो बोला मला आता गुदमरल्या सारखं होते बरं का. समजा 500 पैकी हे 100 इकडे किती उरले 400. आता समजा 500 पैकी हे एक्स आहे तर इथे किती उरले 500 मायनस एक्स टोटल कोण आहे त्याच्यातून वजा करायचा पहिला समजलं का. हे बघ टोटल वजा पहिला म्हणजे दुसरा इक्वल टू दुसरा म्हणजे बघ टोटल 500 पहिला 100 आहे तर दुसरा कसं येईल टोटल वजा पहिला म्हणजे दुसरा. लक्षात जसं जसं कळेल तसं तुम्हाला सोप्या भाषेत हे तसं मानलंय का म्हणतोय मी इथे का जास्त वेळ घेतोय आपण कारण अशा इक्वेशन जर तयार नाही करता आले आपल्याला
तर किमान 10-20% मार्क इक्वेशन आपल्याला म्हणजे तर जे थिअरॉटिकल दिलेलं आहे ते गणितामध्ये मांडलं त्याला म्हणतात इक्वेशन. मी म्हटलं 5 किती झाली त्याला पाच अधिक 3 इक्वेशन असे काही मोठी गोष्ट नाही. गणितीय भाषेमध्ये हेच की याला जर टी मानलंय तर याला 8 वजा टी मानलं लक्षात आलं. कारण टी ची किंमत काहीतरी आली तर मग आपण सायकलला किती वेळ लागला तर 8 वजा टी तर तो काढता येईल झालंय. आता पुढे काय करायचं इथे बघ. हे गणित ऑप्शन वरूनच सोडवायचं कारण आपल्याला इक्वेशन तयार करता आलं पाहिजे. कारण काही ठिकाणी काही गणितांमध्ये काही चॅप्टर मध्ये हे इक्वेशन तुम्हाला असे इक्वेशन काम येतात ते बोट वगैरे स्टीम त्याच्यामध्ये इथे सायकलचा स्पीड 13 किलोमीटर प्रति तास. त्याचा सायकलचा स्पीड आहे डीएस लिहिलाय मी डिस्टन्स ऑफ सायकल. असं बी लिहा तुम्ही तुम्हाला काही कोणी अडवणार नाही तिथे समजला नाही लिहिलं तरी चालेल. मग याचा डिस्टन्स आणि याचा डिस्टन्स दोघांचा डिस्टन्स काय आहे 84 किलोमीटर आहे. दोघांचं अंतर किती आहे 84. याचा डिस्टन्स किती आलाय आपला पायदळचा डिस्टन्स किती आला टी इकडे पाठवला 8 गुणिला टी किती आलंय 8 टी. आपल्याला टाइम काढायचा आहे ना आपल्याला टाइम काढायचा आहे. एक लक्षात ठेवा जे काढायचं असतं त्याचा दुसरा जो भाग असतो त्याला इक्वल टू करायचं असतं. म्हणजे काय समजा मला टाइम काढायचं आता तर मी काय करेन हे कम्पेअर करेन डिस्टन्स कम्पेअर करेन समजलं. मला जर डिस्टन्स काढायचं असतं तर मी टाइम कम्पेअर केला असता. मग मी टाइम इथे टी इकडे पाठवला असता 8 इकडे पाठवला असता म्हणजे टी बरोबर असं केलं असतं समजलं. आणि त्याचा टी काढला असता त्याचा अंतर आणि दोघांचा हे काय झालं पहिल्याचा टाइम दुसऱ्याचा टाइम आणि मग दोघं टाइम किती होता 8 तास असं कम्पेअर केलं असतं समजलं. पण आता मला टाइम काढायचंय म्हणून मी काय करेल की टाइम दुसरीकडे पाठवेल आणि त्या अंतरामध्ये दोघांना कम्पेअर करेल. आणि दोघांचं अंतर किती आहे दोघांचं अंतर आहे 84. पहिल्याचं अंतर किती आलं टी इकडे पाठवा पहिल्याचं अंतर आहे 8 टी कारण माहिती नाही ना आपल्याला मग इक्वेशनच्या स्वरूपात. दुसऱ्याचं अंतर आहे 13 गुणिला 8 वजा टी असे इकडे जाईल म्हणजे 13 8 वजा असेल म्हणजे प्लस 104 वजा 13 टी बरोबर कारण हे अंतर आहे ना हे काय आहे हे सायकलचं अंतर आहे आणि हे अंतर कशाचं आहे हे पायदळचं अंतर आहे. आणि दोघांचं अंतर किती आहे 84 सायकलचं अंतर आणि आता इथे फक्त टी माहिती नाही आपल्याला मग टी इथून निघेल मग कसं आहे गेले अधिक आणि अधिक म्हणजे अधिक प्लस मायनस बरोबर 84 झालं. आता 8 टी म्हणजे 104 जसे तसे 8 वजा 13 काय म्हणजे वजा 5 बरोबर 84. आता इथे टी जो आहे मायनस तिकडे पाठवा प्लस होईल म्हणजे किती होईल प्लस 5 टी आणि 84 तिकडे पाठवा. आता तुम्ही नाही पाठवलं समजा तर काय होईल इक्वेशन पुढे जाणार नाही. त्याच्यामुळे माहिती नसलेला एका बाजूला आणि सगळ्या संख्या एका बाजूला असं आपल्याला करायचं असतं. मग इथे 104 इथे प्लस मायनस होते 104 20 म्हणजे 5 टी आहे टी बरोबर 5 भागिले टी बरोबर टी काय मानला होता आपण टी मानला होता याचा वेळ पायदळचा वेळ तो किती आला 4 तास. जर 4 आला तर सायकलचा वेळ किती होता 8 वजा टी टी किती आला 4 मग 8 वजा 4 तुम्ही किती आला घेऊन घ्या जेवढं समजलं ते बोलूया. बाकी गणित आपल्याला दोघं आपल्याला कळलं पाहिजे.
ज्याला पूर्ण हे म्हणजे याला पर्याय नसतो. मलाही आवडत कोणाला जर विनाकारण ताण द्यावा वावा असं. मी जर असता तर एका परीक्षा घेतल्या पोलीस भरती झाली. म्हणजे फक्त किराणा घ्यायला पाठवलं तुम्ही बरोबर ते पाहिजे काय करायचं 13वा जाती 8वा जाती काय करायचं. म्हणजे ते लगेच कॉन्फिडन्स एक जरी जर नाही झालं, 5 रिपीट सोडायचे 100% परत परत हे जमणार नाही तुम्हाला कदाचित पण ऑप्शन वरून आता हे गणित त्याच्यासारखं झालंय. म्हणजे 12 किलोमीटर प्रति तास वेगाने सायकल 3.5 किलोमीटर प्रति तास वेगाने पैदल चालतो. 45 किलोमीटर अंतर 8 तासात पार करते आणि किती तास सायकल चालवते. 5 तास. तीन गणित आहे फक्त त्याच्यातले फिगर चेंज झाली. म्हणजे 12 तास 12 किलोमीटर प्रति तास वेगाने सायकल चालवतो. सायकलचा वेग माहिती तुम्हाला 12 किलोमीटर प्रति तास. पायदळचा आहे 3.5 किलोमीटर प्रति तास. म्हणजे हा 12 किलोमीटर जातो एका तासात आणि हा एका तासात किती जातो 3.5 किलोमीटर एवढं समजलं. टोटल अंतर किती जायचंय त्याला 45 किलोमीटर किती तासात 8. ऑप्शन कोणाचे जे विचारले कशाचं विचारले स्पीड कशाची विचारली तास कोणाचे विचारले सायकलचे म्हणजे ऑप्शन कोणाचे सायकल. आता सायकलला जर 5 घेतले तर पैदल किती आहे 3 येतील दर्शन. मग 12 पंचे 60 60 किलोमीटर होऊन गेले म्हणजे 45च्या वर कुठलं होतं म्हणजे शक्य आहे काय. दुसरं 2 तास जर घेतले तर हे 2 हे किती आहे 6 तास होतील. हे 2 तास 6 तास. हा 12ची स्पीड न 12 दुने 24 किलोमीटर जाईल झालं. आणि 3.5चा स्पीड म्हणजे काय एका तासात 3.5 2 तासात 7 2 तासात 7 दोन दोनचे 3 ग्रुप पडतील ना 6 तासात. हे 7 7 7 किती होतील 21 म्हणजे किती झाले 45. पहिलं 45 किलोमीटर कुठे होते 2 तास घेतला सायकल 2 तास चालते.
4 तास जर घेतले तर हे 12 चौक 48 होत आहे, 45च्या वर होत आहे. हे शक्य हे 12 त्रिक 36 होत आहे आणि उरत आहे 5 तास. 5 तास म्हणजे पॉईंट मध्ये उत्तर येते, म्हणजे ते होणार नाही. म्हणजे कुठे होते ते फक्त या ठिकाणी असंच सोडवायचं. तुम्ही जर याच्यावर कुठलेही असतील तुमच्याकडे दिले तरी चालेल.
ते काय दिलंय एका स्थानावरून दुसऱ्या ठिकाणी जातो इथून हे एक स्थान असं जातो आणि येतो. याच्यामध्ये किती वेळ लागतोय त्याला टोटल लागतोय त्याला 6 तास 50 मिनिट. जायला यायला दोघी वेळ जाताना किती येताना किती तर माहिती नाही. का कारण तो जाताना जातोय पायी चालत जातोय आणि येताना पळत पळत येतो. लक्षात आलं? आता टोटल आहे 6 तास 50 मिनिट. आता हे स्थान पहिलं हे दुसरं जर दोघं जर पायदळ गेला तो पायदळ तर दोघं जायला आणि यायला किती तास लागतंय 8 तास 30 मिनिट. किती लागतंय 8 तास 30 मिनिट. आता मला सांगा त्याला 8 तास 30 मिनिट लागतंय म्हणजे काय फक्त जायला आणि यायला जायला यायला 8 तास 30 मिनिट तर फक्त जायला किती लागतील त्याला किंवा फक्त यायला किती लागतील 4 तास 15 मिनिट जायला आणि 4 तास 15 मिनिट यायला म्हणजे पायदळ जर गेला तर इतका वेळ लागतो. समजलं? आता मला सांगा इथे तो 6 तास 50 मिनिट जाऊन येऊन म्हणजे पायी गेला आणि पळत आला त्याच्यातलं पायी अंतर किती होतं 4 तास 15 मिनिट. पायी एवढा लागला असेल ना त्याला म्हणजे पळत पळत गेला त्याला किती वेळ लागला असेल तर टोटल वेळ किती आपला 6 तास 50 मिनिट. त्याच्यामधून पायीचा हा वेळ आहे मग पळत जायचा वेळ किती असेल याच्यातून वजा करा. 6 तास 50 मिनिट टोटल आहे त्याच्यामधून पायीचा आपण हा काढला कसं काय काढला कारण जाऊन येऊन 8 तास 30 मिनिट लागतात जाऊन येऊन 8 तास म्हणजे एकाकडचं फक्त अंतर दोघं अंतर सारखं आहे ना एकाकडून दुसरीकडे असं एक तर जायला किंवा यायला म्हणजे एक भाग किती तास लागतील त्याला 8 तास 15 मिनिट लागतील. लक्षात आलं हे? म्हणजे एका आता वर तो जातोय जातोय पळतोय आणि पायी येतोय पायी एका बाजूने येतोय पळत एका बाजूने येतोय मग पायी जातोय त्याला किती वेळ लागतोय याच्यावरून 4 तास 15 मिनिट म्हणजे पळत येतोय ते काढता येईल आपल्याला एका बाजूने पळत येतोय ते किती होईल हे वजन किती 35 मिनिट आणि हे 2 तास 35 मिनिट. आता तो एका बाजूने पळत गेला तर 2 तास 35 मिनिट मग दुसऱ्या बाजूने तेवढंच कारण अंतर तेवढंच आहे ना मग टोटल किती होते 2 तास 35 मिनिट 2 तास 35 मिनिट 70 मिनिट होते 4 तास. तुम्हाला माहिती आहे 70 मिनिट म्हणजे 60 मिनिट म्हणजे 1 तास 60 मिनिट म्हणजे किती 1 तास 1 तास याच्यात टाका. म्हणजे 4 तास आणि 1 तास म्हणजे किती झाले 5 तास आणि 10 मिनिट म्हणजे दोघीकडनं जर तो पळत पळत आला तर 5 तास 10 मिनिट लागतात.
दोन ठिकाणी आणि त्याच्यातलं अंतर किती ना पार करतोय तो 50 किलोमीटर. स्पीड दिलाय, स्पीड स्पीड म्हणजे काय, अंतर छेद स्पीड किती आहे 50 किलोमीटर प्रति तास. अंतर माहिती नाही आपल्याला किती तासात, 5.1/2. 5.1/2 म्हणजे किती, 5×2 = 10 म्हणजे 11/2 तास. आणि किलोमीटर माहिती नाही, 11/2 2 वर जातील परत इकडे येतील, असं त्याच्यापेक्षा असे ठेवून देतो 50 × 11/2 बरोबर अंतरात. अंतर काढता येईल याच्यावर, काढा 25 × 11 म्हणजे किती, अंतर किती आलं आपलं 275 किलोमीटर. आलं का इथून अंतर, काय 2 वर जातील छेदाचे, परत इथे खाली येईल 11 वरती. आपण डायरेक्ट लिहितो अंतर काढलं. अंतर का काढलं, तर स्पीड कितीने वाढवला, 5 ने वाढवला. म्हणजे आता किती झालं, पहिले 50 होता, आता काय केला 55 केला. मग अंतर किती आहे 275. टाइम किती लागला, आता उत्तर कशाने विचारले, उत्तर कशामध्ये मिनिटामध्ये विचारले. मग आता हे जर तासात काढलं तर नंतर तुम्हाला मिनिटामध्ये कन्वर्ट करावं लागेल, समजलं. नाही करायचं असेल तर काय करायचं ते सांगतो. पण हे किलोमीटर हे उत्तर कसं दिलं आपण तासामध्ये. मग आता टाइम किती लागतो, किती उरला ते मग नंतर काढू. लागतो किती बघा 275/55. आता एक लक्ष द्या, 55 कोणाच्या पाड्यात येतो, 11चे आणि 5च्या. 5ने तर भाग जातोय, 11ने जातोय का दोघांना, जातोय ना. तर आता 55 नाही भाग जातोय, याला देऊ आपण हे 11×5=55, 11×2 = 22, 11×5=55, 5×1 = 5, 5×5 = 25. किती तास लागतोय, 5 तास. 5 तास लागतंय. मग 5 तास लागतंय याचा अर्थ काय, 5चा स्पीड वाढवला. पहिले किती लागत होते 5.5 तास, आता किती लागतंय 5 तास. म्हणजे किती वेळ वाचेल, किती वेळ वाचतोय मग अर्धा तास, म्हणजे किती मिनिट 30 मिनिट. लक्षात आलंय. तर मिनिटामध्ये हे विचारलंय तर हे मिनिटामध्ये कन्वर्ट केलं असतं. मिनिटात कसं कन्वर्ट झालं असतं, तासाला मिनिटात गुणीला 60 केलं असतं, म्हणजे मिनिटात उत्तर आलं असतं. मग हे मिनिटात तुम्ही आधीच केलं असतं. 5 तास 5.5 तास म्हणजे किती मिनिट, 5.5 तास म्हणजे 330 मिनिट. हे उत्तर आलं असतं तुमचं 300 मिनिट. ठीक आहे. गणित व्यवस्थित
एक बस बस ही बस आहे, दोन कंडिशन आहे इथे. पहिली कंडिशन मध्ये काय होतं, वेग बरोबर अंतर छेदवेग माहिती आहे तुम्हाला. 80चा जर स्पीड असेल 80चा, अंतर किती आहे दिलंय का इथे अंतर? अंतर माहिती नाही आपल्याला. अंतर आहे, ठीक आहे, डी अंतर. वेळ किती लागतोय तर टी लागला पाहिजे टाइम. समजा एक्झॅक्ट टाइम जो आहे तिथं टी आहे. समजा एक्झॅक्ट टाइम किती आहे टी. पण 80च्या स्पीडने गेल्यामुळे काय होतंय,
10 मिनिट उशिरा जाते. उशिरा जाते म्हणजे काय? उशिरा जाते म्हणजे वेळ जास्त लागतोय की कमी लागतोय? प्लस होतोय की मायनस होतोय? प्लस होतोय. म्हणजे 3 मिनिट लागला पाहिजे. समजा मिनिटामध्ये लिहू आपण. 3 मिनिट लागला पाहिजे, पण त्याला किती लागतं आता? 10 मिनिट जास्त. आता अंतर किलोमीटर मध्ये आणि हे मिनिट मध्ये. लक्षात आलं? हे किलोमीटर हे मिनिट आहे, तर हेही तसंच करावं लागेल ना मग. इकडलं कसं करावं लागेल? 80 किलोमीटर किलोमीटर छेद याला मिनिट करायचं असेल तर तास म्हणजे किती मिनिट? किती? 60 मिनिट. बरोबर किती आले? डी छेद टी अधिक 10. लक्षात आलंय? समजलं का? हे 60 काय गेले? कारण किलोमीटर पर मिनिट होतो ना इथे. हे मिनिट दिलाय की नाही त्याने? 10 मिनिट. 6 मिनिट घेतला मी. हे मिनिट जर आहे, हे किलोमीटर आहे, मग याला मिनिट करावं लागेल. मग याला 60 घे. लक्षात आलं? आता हे इकडे पाठवा. हे पहा 20 त्रिक 20 म्हणजे किती आले? 403. टी अधिक 10 इकडे आहे, म्हणजे इथे उरला डी. इथे काय झालं? 4/3 आणि हे काय? टी अधिक 10. हे एक इक्वेशन मिळालं. लक्षात आलं? हे राहू द्या आता इकडे. आता दुसरी कंडिशन काय? 90चा जर स्पीड असला तर अंतर तेवढंच आहे. अंतर तेवढंच आहे. आता काय होतंय? तर तिला 8 मिनिट उशीर झाला. म्हणजे पहिले टी टेन लागलं होतं, 8 मिनिट जास्त लागले. हे किलोमीटर आहे, हे मिनिट आहे. याला काय करणार? त्यामध्ये म्हणजे मिनिट होईल ते. लक्षात आलंय? मग हे काय केलं? इकडे पाठवा. हे पहिले सोडून घ्या. 30×2 = 60, 30×3 = 90. 3/2 गुणिले टी अधिक 8 बरोबर डी. आता मला हा इथला जो अंतर आहे आणि हे जे अंतर आहे दोघं अंतर सारखं आहे. हे अंतर आणि हे अंतर दोघं अंतर सारखं आहे. सारखं आहे म्हणजे काय करू मग आपण त्याला? बघा, हे उजवी बाजू सारखी आहे. याची डावी बाजू इक्वेशन 1, उजव्या बाजू सारख्या आहे म्हणजे डावी बाजू सारखी. इथे किती? 4/3. डी बरोबर डी येईल ना तो. इथला डी किती आहे? 4/3. टी अधिक 10 बरोबर 3/2 टी अधिक 8. हे आलं. आता 2 इकडे पाठवा, 3 इकडे पाठवा. समजलं? 2 इकडे आला, 4×2 = 8 टी अधिक 10. 3 इकडे गेला, 3×3 होईल. 3×3 = 9 टी अधिक 8. हे किती? 8 टी अधिक हे 8×9 = 80. हे 9 टी अधिक 9×8 = 72. 9 टी मोठा आहे, 8 टी लहान आहे. 8 टीला तिकडे पाठवा. म्हणजे काय होईल? 9 टी हे मायनस 8 टी. 72 इकडे पाठवा. 80 - 72. 9 टी - 8 टी म्हणजे किती? टी. आणि 80 - 72 म्हणजे 8. टी बरोबर 8. टी काय आपला टाइम आहे ना, त्याला किती वेळ लागतोय? टी लागतोय, तो टाइम आहे त्याचा टी. पण किती मिनिट लागते त्याला? 8 मिनिट. म्हणजे एक्झॅक्ट टाइम किती? 8 मिनिट. लिहून घेऊ. कसं केलं बघा तू. किती अडचण असेल तर विचारा. फक्त होतोय की लवकर जाते ते फक्त व्यवस्थित बघायचं.
मग आता हे गणित कसं आहे ह्या गणितामध्ये व्यवस्थित आहे. एक 45 किलोमीटर प्रति तास वेगाने कारने ऑफिस मध्ये 5 मिनिट आधी पोहोचतो तर जर त्याने 27 किलोमीटर प्रति तास वेगाने कार चालवली असती तर तो 7 मिनिट उशिरा पोहोचला असता. त्याने किती अंतर किती ते बाकीच्यांचं बरोबर. त्याचा स्पीड किती आहे 45 पहिला स्पीड 45 अंतर डी आहे तो किती मिनिट जास्त येतोय काय 5 मिनिट आधी पोहोचतोय म्हणजे वेळ कमी झाला की वाढला आधी पोहोचला म्हणजे काय? जेवढा वेळ लागणार होता, समजा त्याला टी वेळ लागणार होता तर आता वेळ काय झाला तो आधी पोहोचला म्हणजे कमी झाला ना 5 मिनिट आधी म्हणजे -5 मागच्या याच्यात जास्त उशीर होत होता म्हणून प्लस केला होता उशीर होणे म्हणजे ऍडिशन होणे वेळेची इथे 5 मिनिट पाहिजे आता 1 किलोमीटर हे मिनिट 1 किलोमीटर पर मिनिट करायचं आहे तर आपल्याला 60 द्यायला पाहिजे झालं किती 3/4 t-5 बरोबर डी 15 t-5 इकडे आला हे अंतर इथलं अंतर काय होईल तर तू जर 27च्या स्पीडने जाईल 27 किलोमीटर पर मिनिट जो टी लागणार होता टाइम त्याच्यापेक्षा तो 7 मिनिट उशिरा पोहोचेल म्हणजे किती उशीर म्हणजे प्लस इकडे पाडला किती 9 27 3 टी अधिक बरोबर आता हे सोडवा डी आणि एडी सारखा आहे दोघे आजूबाजूला कम्पेअर करा किती होईल 3/4 t-5 बरोबर डी बरोबर इकडे 9/20 टी अधिक
हा 20 इकडे पाठवा, हा 4 इकडे पाठवा. काय होतील 20 त्रिक 60t वजा 20 त्रिक 60 गुणिला 5, 60 म्हणजे 300. 4 इकडे गेला 9 चौक 36, 36 गुणिला टी 36t प्लस 36 गुणिले 7 किती होतं ते 7 7 42. गुणिले 7 तिने 7 21 आणि 3 7 42 किती 252 बरोबर ना. 36 इकडे पाठवा किती झाली 36 वजा करा 24t बरोबर आहे, वजा तिकडे प्लस होते किती होतील ते 552 बरोबर किती आला 552 चे. आता एक लक्ष द्या. 24 चा पाडा 24 एक 24 24 दुने 48 इकडे किती 7 24 त्रिक 72 म्हणजे टी किती आला आपला 23. आता आपल्याला डी काढायचं आहे. डीचं काय ऑप्शन आलं आपलं इथे काय होतं 3/4. इथे एक तर किंमत टाका, एक तर इथे किंमत टाका. समजा इथे किंमत टाकली ती टीची किंमत किती आली किती आली 23 आली आहे ना. किती आली आहे 920 टी 23 इथं 7 बरोबर डी 23 आणि 60 किती होता 7 30 920 आणि गेला एक गेला 9 त्रिक 27 छेद 2 म्हणजे 13.5. आता याच्यात शॉर्ट कसं करायचं इक्वेशन वर आपल्याला थोडंसं जळ जाईल. त्याच्यात काय करायचं लिहून घ्यायचं बरं का. मला एक सांगा 45च्या स्पीडने जातोय तेव्हा त्याला 5 मिनिट उशीर होतो आणि जर तो 27च्या स्पीडने जाईल तर 5 मिनिट आधी पोहोचतोय आणि 7 मिनिटाने 27च्या स्पीडने जाईल तर 7 मिनिट उशीर होतो. म्हणजे त्याला काहीतरी वेळ लागतो किती टाइम लागतोय काहीतरी. तो 27च्या स्पीडने 45च्या स्पीडने जेव्हा 5 मिनिट कमी घेतो म्हणजे 5 आधी आणि जेव्हा तो 27च्या स्पीडने जातो म्हणजे किती घेतो तो 7 नंतर म्हणजे किती अंतर झालं दोघांमध्ये किती मिनिटाचा फरक पडला किती मिनिटाचा फरक पडला 12 मिनिटाचा फरक. कशामुळे फरक पडला तो 12 मिनिटाचा फरक 45चा जो होता स्पीड तो 27चा हा फरक पडला म्हणून हा फरक पडला. हा फरक ह्या तीरातून गेलेला आहे म्हणजे 18 किलोमीटर प्रति तास त्याचा 18 किलोमीटर प्रति तास त्याचा स्पीड. आता काय म्हणतोय तो विचार करा. मी बी आहे ना 18 हा हा
12 डिवाइड बाय 60. हा काय काय सांगितलं बरोबर आहे. हा डिफरन्स आला आपला त्यांच्या दोघं वेलोसिटी आणि हा काय आपला 12 मिनिट. पुढे काय 45 इंटू 27 डिवाइड बाय दोघांचा कोणाचा स्पीडचा. काय केलं आपण म्हणजे तू त्या फॉर्म्युल्यानं सोडवलं तू V1 V2 V1 V2 टू टाइम काय P1 हे फॉर्म्युला याच्यामध्ये किंमत टाकली तरी येते. मला दुसरं सांगायचं होतं ते कारण हा फॉर्म्युला याच्यासाठी झाला इथे परत वेगळं करावं लागतं. हा एक फॉर्म्युला आहे शॉर्ट फॉर्म्युला जो आहे म्हणजे यासाठी या गणितासाठी म्हणजे जेव्हा एका ठिकाणी उशीर आणि एका ठिकाणी लवकर जातो अशा अशा वेळेस फॉर्म्युला वापरायचा असतो. पहिला फॉर्म्युला काय जिथे तो लवकर जातो म्हणजे ते म्हणजे V1 आणि V2 म्हणजे काय घ्यायचा तर जो जो उशीर म्हणजे स्पीड कमी कारण इथे वजाबाकी पॉझिटिव्ह आहे. पहिला किती 45 गुणिले 27 छेद 45 वजा 27 गुणिला यांचा टाइम काय करायचा डिफरन्स. तो जो डिफरन्स आहे ना आपला 12 कसं काय आला होता तर एक स्पीड होता टाइम म्हणजे आधी 5 मिनिट आणि नंतर 6 मिनिट म्हणजे हे अंतर किती झालं दोघांचं अंतर तर ते दोघी मायनस दोघी विरुद्ध आहे ना लवकर पोहोचले दोघांचा difference. याच्यावर समजून घेते की 5 मिनिट इकडे समजा 0 5 इकडे आला 7 इकडे गेला हे 7 आणि 5 किती आले 12 म्हणून तो प्लस घेतला 12 7 तास मध्ये त्याला कन्वर्ट केलं समजलं. आणि अंतर काय असतं आपलं अंतर काय असतं हे काय हा एक प्रकारे ऍव्हरेज स्पीड समजलं ऍव्हरेज स्पीड गुणिले हा टाइम टाइम गुणिले वेलॉसिटी म्हणजे काय असतं अंतर असतं. टाइम गुणिले वेलॉसिटी म्हणजे काय असतं अंतर असतं. ते सोडवलंय किती आलंय 12 एक 12 25 60 5 एक 5 म्हणून 45 पहिले करून घ्या किती झाले 45 वजा 27 27 18 झाले 9 एक 9 9 दुने 18 27/2 म्हणजे 13.5 किलोमीटर. याला आहे ना अजून एक सोपी पद्धती ते सांगतो कारण हा फॉर्म्युला फक्त इथे काम एक व्यक्ती 3 किलोमीटर
तास जातो. तो अर्धा रस्ता चालल्यावर गती दुप्पट करतो. इथून 5 तास चालतो. तर किती अंतर पार करतो. काय करतो, तर अर्ध अंतर जातोय आणि मग अर्ध इथे त्याचा स्पीड आहे 3 किलोमीटर प्रति तास अर्धा अर्ध्या अंतरावर, आणि पुढच्या अर्ध्या अंतरावर तो दुप्पट करतोय म्हणजे 6 किलोमीटर प्रति तास. तो एकूण वेळ किती घेतोय, 5 तास. आता ते ऑप्शन सांगू तुम्हाला. एक ऑप्शन आहे किलोमीटर, तर टोटल किती तास घेतोय, 5 तास. आणि अंतर किती आहे टोटल ते विचार. आता मला एक सांगा, इथे स्पीड 3 किलोमीटर प्रति तास आहे, हा 6 किलोमीटर प्रति तास आहे. तो या 3च्या स्पीडने किती अंतर गेला, अर्ध अंतर गेलं. पण याचा अर्थ असा होईल का की तो 2.5 तास गेलाय. काही टाइम लक्षात येते का, काही झालं हिच्यात गडबड काय करते, 2.5 तास गेला असं त्याला करते, 2.5 तास इकडे 2.5 तास. तो अर्ध अंतर गेलाय, अर्धा वेळ गेला. तो अर्धा वेळ 3च्या स्पीडने जातो आणि बाकीचा वेळ 6च्या स्पीडने जातो. मग आपण काय केलं असतं, अर्धा वेळ म्हणजे 2.5 तास, तिकडे 2.5 तास. आपण काय केलं असतं, हे 3 दुणे 6 आणि 1.5 म्हणजे 7.5 किलोमीटर, हे 6 दुणे 12 आणि 3 15 म्हणजे इतके किलोमीटर तो गेला असता. अर्धा वेळ गेला असता. पण आता अंतर किती जातोय ते नेमकं माहिती नाही आपल्याला, अर्ध अंतर म्हणजे काय. मग अशा वेळेस काय करायचं, आता जो अर्ध अंतर जातो हे डिस्टन्स सेम आहे, एकूण वेळ दिलेला आहे आणि एकूण वेळ दिलेला आहे, एकूण अंतर विचारलंय. मग इथे एकूण अंतर आणि एकूण वेळ जर असेल तर इथे कुठला स्पीड असतो, सरासरी. हा, आणि सरासरी इथे घेता येईल का, कारण अर्ध अंतर जातोय ना तो, अर्ध जातोय म्हणजे काय, डिस्टन्स सारखाच आहे ना ते.
हे अर्ध आणि ते अर्ध. आणि एकूण वेळ दिलाय 5 तास. एकूण अंतर किती आहे डी माहिती नाही आपल्याला किलोमीटर मध्ये आहे. आणि सरासरी वेग किती आहे? अर्ध्या ह्याच्यात 3 आहे बाकीचा 4 आहे. मग हे 2 दिलेले स्पीड v1 v2 त्याचा सरासरी वेग किती असतो? 2 v1 v2 अपॉन v1 प्लस 2 v1 v2 अपॉन v1 प्लस v2 म्हणजे 3 अधिक 6 16. 3 एक 3 3 त्रिक 9 3 एक 3 3 2 6 हे दोन्ही 4 किलोमीटर प्रति तास म्हणजे त्याचा सरासरी वेग किती आला? 4. 4च्या स्पीडनं इथे जो अंतर किती दिला 5 किलोमीटर प्रति तास. किलोमीटर विचारलंय आणि तास किती कन्वर्जन करायची गरज. 4 कडे 5 पण 5 चोर किती किलोमीटर जायचं? हे सरासरी वेग कसं आलं ते बघा. इथे जर शब्द की तो अर्धा वेळ 3च्या स्पीडने जातो आणि अर्धा वेळ 6च्या म्हणजे अर्धा वेळ त्या 5 तासाला आपण किती किलोमीटर आहे? आणि इथे अर्धा वेळ नाही अर्धा अंतर म्हणतोय आणि टोटल वेळ दिलेला आहे तरी अर्धा अंतरचा अर्ध 2.5 तास आहे आणि 2.5 तास ते असं नाही होत. आणि इथे 3च्या स्पीड इथे 6चा स्पीड ऍव्हरेज स्पीड आपल्याला कळावं लागेल. गणित तुमच्याकडे वेगवेगळे प्रकारचे दोन एक दिवस 2-3 दिवस वगैरे सगळे दिले झालं काय? लोकल ब्रँच ऑफिसर असं काहीतरी जागा आहे. त्या जागा म्हणजे तिला हे जास्त असतं पगार वगैरे चांगला असतो आणि त्याच्यावर लोकल ब्रँच म्हणजे काय तर ज्याला जमा चेक करा पाहिजे म्हणजे तुम्हाला तुम्हाला मराठी जागा एकदम मॅथ विनाकारण लोक बरं आहे तो एक जागा आहे ज्यांचा DFCCIL अशा जागा बघा DF डेडिकेटेड ट्रेड म्हणतात त्याला. म्हणजे काय तर भारत सरकारने आता मालवाहतूकसाठी स्पेशल एक हे तयार केलेलं आहे. आधी काय व्हायचं रेल्वेच्या जे जागा होत्या काही मॅनेजमेंटच्या UPSC थ्रू भरल्या याच्या वरून. आता UPSC थ्रू नाही भरला ते त्यांचं स्कूल आहे आता तिथेच तयार करतात ते लोक. 12वी नंतरच प्रवेश मिळतो तिथे. जसं NDA माहिती NDA 12वी नंतर आर्मीत तुम्ही जाऊ शकता. नेव्ही आर्मी नेव्ही एअरफोर्स तिथे खडकवासल्यालाच त्याचं प्रशिक्षण आहे. पण ते झाल्यावर तुम्ही आर्मीत जायलाच पाहिजे असं नाही. तिथे इंजिनिअरिंगची डिग्री मिळते तुम्हाला. तुम्ही जायचंय नाही जायचं तुम्ही ठरवता पण ते जातच शक्यतो सगळे. तसं रेल्वेने काढलंय. तसं रेल्वेनं आता काही वर्षांपासून काही म्हणजे झाली त्याला खूप वर्ष त्यांचं मालवाहतूक
खूप जास्त असतं ना त्या गाड्या, गुड्स कॅरियर ते पाहिले ना तुम्ही, ते माल वाहतूक गाड्या, मालगाड्या, त्या खूप जास्त झाल्या आहेत. आणि या प्रवासी गाड्यांमुळे काय होतं, त्यांना वेळ होतो यायला जायला, ते थांबून राहतात. मग ते फास्ट होण्यासाठी त्यांनी एक नवीन रूट तयार केलेले. नवीन रूट म्हणजे या पटऱ्या असतात त्याच्या बाजूला यांची पटरी आहे, की त्याच्यावर फक्त माल वाहतूक गाडी जाईल, असं ते तयार केले. त्याच्यासाठी स्पेशल जागा आहे. काही जणांना कळतही नाही ते की या रेल्वेच्या जागा आहे, त्या रेल्वेच्याच आहे. भारत सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंटच्याच आहे. तिथे कॉम्पिटिशन याला जशी असते त्याला तशी असते, पण त्याच्यामध्ये पगार चांगला असतो, कळलं. पण काही ठिकाणी त्याच्या नोकऱ्या असतात. तर ज्याचं आयटीआय झालेलं आहे आणि त्याच्याने जे जे गोष्टी विचारल्या असतील ते जर पूर्ण पहिलं वाचून घ्यायचं बरं का, शैक्षणिक अर्हता वाचून घ्यायची. त्याच्यानंतर तिथे काय काय लागतंय आपल्याकडे ते आहे की नाही ते वाचून घ्यायचं. तो कास्टमध्ये फॉर्म भरतो आणि तिथे लिहिलेलं असतं नॉन क्रिमिलियर. तो नॉन क्रिमिलियर नसतो. नॉन क्रिमिलियरचा अर्थ समजत नाही त्याला. नॉन क्रिमिलियर म्हणजे काय सांगा मला, माहिती आहे का नॉन क्रिमिलियर? कोणाला माहिती आहे अर्थ? नॉन क्रिमिलियरचा अर्थ काय? क्रिमिलेअर म्हणजे काय? क्रिमी म्हणजे CREAMY. क्रिमी म्हणजे CRIMI नाही. क्रिमिनलचा फॉर्म मागतात ते, क्रिमिनल म्हणजे मी कोणाला मारलं आणि तो फॉर्म नाही येतो. क्रिमिलेअर म्हणजे, क्रीम म्हणजे काय असतं? दुधातलं क्रीम माहिती आहे का तुम्हाला? दुधातलं क्रीम कुठे असतं? ते दुधाच्या तळभागात असतं की वर असतं? ते कुठे असतं क्रीम? वर असतं. मग तसं समाजामध्ये क्रिमी लेअरला म्हणजे वरच्या लेअरला जे लोक आहेत, पैशावाले लोक वरचे, असे तुम्ही ऐका. मग आम्ही नाही, आम्ही खाली आहे क्रिमीच्या, त्याचं ते सर्टिफिकेट असतं. क्रिमी लेअर म्हणजे मी कोणाला मारलं वगैरे असं ते सर्टिफिकेट, ते चेक करून घ्या.